आमदार काळेंची वाळू तस्करांवर कठोर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। बैठकीनंतर जिल्हाधिकारी आशिया यांनी नगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्ससह प्रस्तावित दुसऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेची आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला। त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे वाळू तस्करांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली। वाळू माफियांचा हैदोस वाढत असून शासकीय यंत्रणेलाही हे तस्कर जुमानत नसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले। अवैध वाळू तस्करीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र पथक नेमून विशेष मोहीम राबवावी अशी ठाम मागणी आमदार काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाळू माफियांना आळा घालणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अवैध वाळू उपशावर कोणतीही तडजोड केली जाणार नसून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। लवकरच विशेष पथकाच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती देत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील असा विश्वास व्यक्त केला। सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव। वाळूचा मी आता येताना डंपर बघितलं, म्हटलं आता जर तुम्ही इथल्या ऐवजी तिकडे रस्त्यावर आले असं तुम्हाला लगेच लक्षात आलं सगळं काय कशासाठी मी एवढं बोलतोय का रस्ते एवढे मी केलेले हे काय वाळू वाळण्यासाठी नाही केलेले। शेवटी वाळू ठीक आहे, वाळू शासनाचा जो काही मालमत्ता आहे पण त्याच्यावर कंट्रोल ठेवणं त्यांची जबाबदारी। इथं बाकीचेच आमचे लोक आम्ही सर्व त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि याच्यामुळे गुन्हेगारी आणि अवैध धंदे सगळे त्याच्यामुळे वाढत आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून वाळूवर पण त्यांनी कंट्रोल आणावा आणि वारंवार हे सांगून सुद्धा ते होत नाही, तर काहीतरी वेगळा उपाय किंवा वेगळा कारवाईचा बंडा त्यांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे असं मला वाटतं। त्याच्याबद्दल त्यांनी आश्वासित केलेलं आहे, बघूया काय होतंय। पोलिसांचंही खरं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जी काही दुःखद घटना झाली त्याच्यावर पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी वेगळ्या याच्यामध्ये होती। तेव्हा मी पण आता याच्यातून सर्वच बाहेर पडलेले आहे, ठीक आहे। तर त्या गोष्टीमध्ये सर्वांनी डिपार्टमेंट असेल म्हणजे महसूल असेल पोलीस असेल जे डिपार्टमेंट आहे त्यांनी सर्वांनी जातीने लक्ष घालून याच्यात कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। तहसील कार्यालयामध्ये नुकतं जे आहे अँटी करप्शनची कारवाई झालेली आहे, परंतु आपण जर बघितलं तर भ्रष्टाचाराच्या अनेक घटना ज्या आहेत समोर येत आहेत। अजून मी मीटिंगमध्ये ते सांगितलं का काही महसूलचे आणि पोलीसचे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळं या सर्व गोष्टींवर कारवाई होत नाही। तर आता कारवाई झालेली ती कशा कारणाने झाली माहीत नाही, म्हणजे लाच कशाची होती ते मला कल्पना नाही, पण या वाळूच्या याच्यामध्ये सगळे लोक असल्यामुळं त्याच्यामध्ये कारवाई होण्यासाठी एक वेगळी टीम वेगळे लोक तिथे आणले पाहिजे आणि त्यांनी त्या ठिकाणी ते सगळी कारवाई केली असं मला वाटतं। त्याच्याबद्दल आज महसूल आणि पोलीस दोघे डिपार्टमेंट सोबत डिटेलमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी वाळूची कंप्लेंट आहे त्या ठिकाणी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असतील ते पण घेणार आहोत आणि याच्याबद्दल दोघे डिपार्टमेंट्स सोबत पथक तयार करून व्यवस्थितपणे कारवाई याची सूचना दोघे डिपार्टमेंटला दिली आहे। करप्शनमध्ये असं आहे की याच्यामध्ये की आमच्याकडून तर शासनाचे एक ॲक्ट जे आहे की कोणतेही असं माणसाने केलं नाही पाहिजे। मी नागरिकांना सुद्धा अपील करतो की कोणी जर असं करप्शनची कंप्लेंट असेल तर तुम्ही ACB कडे तक्रार करा आणि असे माणसांना तुम्ही ट्रॅप करून घ्या आणि इन केस काही कामामध्ये दिरंगाई होत असेल तर जे सिनियर ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे पण ते अप्रोच होऊ शकतात, इन्क्लुडिंग तहसीलदार, प्रांत किंवा कलेक्टर ऑफिसला सुद्धा ते कंप्लेंट करू शकतात।